मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांचं मी स्वागत करतोय आपल्या एका नवीन अशा व्हिडिओवर. आज थोडीशी आपली तक्रारच आहे, ते म्हणजे हिंदुत्वाची सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. जे देवेंद्र साहेब आपले मुख्यमंत्री आहेत आणि हे सगळं काही सिस्टम आहे महाराष्ट्रामधील, हे सगळं हिंदुत्ववादी आहे. पण सरकार हिंदुत्ववादी असताना, मुख्यमंत्री गृहमंत्री देवाभाऊ असताना जे काही एक व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरतोय, जे काही MIMचे काही तिथं सभा झाली, तिथे जे भाषण झालेले आहे, ते भाषण ऐकून असं वाटायला लागलं की खरंच महाराष्ट्रामध्ये सरकार हे भाजपचं आहे की काँग्रेसचं आहे. म्हणजे जे वक्तव्य कर्नाटकामध्ये होतात, असेच वक्तव्य महाराष्ट्रामध्ये येऊन काही लोक करत आहेत. तरीही देवाभाऊ शांत आहेत, तरी गृहमंत्री शांत आहेत आणि संबंध अख्खा हिंदू समाज सुद्धा डोळे झाकून शांत आहे. CGI भूषण गवई यांच्यावरती चप्पल फेकला गेला, त्यांना तो लागलाही नाही. त्यावरून राजकारण करणारे, आंदोलन करणारे, मोर्चे काढणारे आता यावेळेस मात्र शांत असतात. मला त्या विषयावरती बोलायचं आहे, कारण सध्या अहमदनगर या शहराचं नाव बदलून अहिल्यानगर ठेवण्यात आलं. आता अहिल्यादेवी ही आपली महाराष्ट्राची भूषण आहे आणि त्या मातेनं एवढे मंदिरे वाचवायची कामं केली, एवढं महान कार्य त्या मातेनं केली. त्या मातेचं नाव त्या शहराला दिलंय. पण त्या ठिकाणी तिथंच येऊन काही लोक म्हणतात हे अहिल्यानगर नाही, हे अहमदनगरच राहणार. ते छाती ठोकू सांगतात. एखादा निर्णय शासन पार करतं, निर्णय शासन घेतं, तो निर्णय जे काही आहे ते या लोकांना मान्य नाही. अर्थातच या लोकांना संविधान हे मान्य नाही, हे यातूनच स्पष्ट होत आहे. मग आता हे ऐकूनही लोक शांत आहेत. लोकांना वाटलं नाही आपल्याला याविषयी आपल्याला बोललं पाहिजे, याच्यावर केसेस फाईल केल्या पाहिजे, तरीही लोक शांत आहेत. या ठिकाणी कुणी मराठ्यानं बोललं असतं की अहिल्यानगरचं नाव अहमदनगर, त्यावेळेस मराठा ओबीसी वाद हा 100% झाला असता आणि मराठा आणि ओबीसी एकमेकाच्या अंगावर मारायला उठले असते, परिणामी खास करून धनगर लोक. पण या ठिकाणी एका MIMच्या नेत्यानं हे बोललं, त्यामुळं आम्ही ऐकलं नाही, तुम्ही बोललो नाही, असं करून सगळं काही शांताने सुन्न आहे. आता यावरून एक मोठी गोष्ट आहे की माजी खासदार संभाजीनगरचे ते लोक कधी संभाजीनगर मानत नाहीत. ते औरंगाबादच म्हणणार, ते अहमदनगरच म्हणणार. ते फक्त पुरोगामी वाद, सर्वधर्म समभाव हे फक्त हिंदू करता आहे, बाकी त्याचा संबंध कुठल्याही धर्माशी नाही मित्रांनो. मग त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामधून जे काही एक वाक्य आलं, अबे बे बोलेगा बे बोल बे, हे थोडंसं वाटलं नाही मला. पण त्या पूर्वी त्याने एक वाक्य बोललं होतं, आम्ही देवेंद्र फडणवीसच्या बापाला भेट नाही, आम्ही त्यावेळेस यांच्या बापाला भेलो नाही. आता आपला बाप कोण आहे? आपला महाराष्ट्राचा बाप कोण आहे? आपण शिवरायांना आपला बाप म्हणतो, आपला पूर्वज मानतो. हे लोक आता खुले आम आम्ही तुझ्या बापाला हे भेलो नाही, भेट नाही, असे छातीत ठोकून बोलतात. इनडायरेक्टली शिवरायांना सुद्धा आम्ही भेट नाही, हे असे बोलणारे ओपनली अबे बेच्या गोष्टी करतात. त्यावेळेस कुणाचंच रक्त खवळलं नाही का? तुम्हाला तो मी व्हिडिओ दाखवतो, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. कहां से आ गए, बोले मेरे पीछे अजीत दादा है. कोई खड़े रहता है बोलता मेरे पीछे देवेंद्र फडणवीस है, कोई कहता है एकनाथ शिंदे है, और इन सब के ऊपर नरेंद्र मोदी है. अरे हम तुम्हारे बाप के बाप को नहीं छोड़े तो तुम चिल्लर क्या चीज है बे? अगर इम्तियाज जलील में अल्हम्दुलिल्लाह मेरे कायद बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब के साथ पार्लियामेंट के अंदर बैठ के
अगर हम नरेंद्र मोदी साहब की आंख में आंखें डाल के बोलने की हिम्मत कर सकते हैं तो तू चिल्लर क्या चीज है बे। तुमच्या बापाच्या बापाला आम्ही सोडलं नाही तर तुम्ही काय चीज आहे बे, हे त्यांचं वाक्य होतं. आता या वाक्याचा तुम्ही अर्थ काय लावायचा आहे ते तुम्हीच लावून घ्या, हे तुमच्यावरती सोडतो. पण हे जो व्हिडिओ आहे दाखवायचा मी एवढाच प्रयत्न केला की नेमकं सर्वधर्म समभाव, समानता म्हणतात ना, आपण भारतीय आहोत, आपण भारतीय मुळात आहोत, नंतर आपण आपले धर्म हे वेगळे वेगळे आहेत. आणि शिवराय हे भारताचे हिरो आहेत आणि औरंगजेब हे कधीच हिरो नव्हता, तो विलन होता. कारण तो एक अतिरेकी, एक सरकी डोक्याचा एक दरोडेखोर होता. हे आपण म्हणतो, पण ते लोक ह्या गोष्टी म्हणायला तयारच नाही. त्यामुळे तुम्हाला मी 2 व्हिडिओ दाखवले. पहिला व्हिडिओ म्हणजे हे अहमदनगरच असणार आहे, अहिल्यानगर नाही. म्हणजे हे लोक अहिल्यादेवीला मानत नाहीत आणि हे कोणालाच मानत नाहीत. हे त्या अहमदनगरलाच मानणार आणि ते औरंगजेबालाच मानणार. किती शिकू द्या, काहीही होऊ द्या, काहीही होऊ द्या, ते त्यांनाच मानणार. हे तेवढं सत्य आहे. आता धर्माच्या बाजूनं, आपल्या माणसाच्या बाजूनं तुम्हाला किती उभा राहायचं तुम्ही ठरवा. आणि नेमकं हे पॉलिटिक्स चाललंय कसा तुम्ही हेही समजून घ्या. बाकी काय, नमस्कार.